हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे A to Z फनी. तर आजचा व्हिडिओ होणार श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर या मंदिरावर होणार आहे मित्रांनो. हे मंदिर जे आहे ते सौताळे या ठिकाणी आहे. आमच्या ठिकाणापासून हे ठिकाण आहे जवळजवळ 120 किलोमीटर. एवढं पार करून आलोय. 5 वाजता निघालो होतो, आता वाजले 10 वाजता पोहोचलो मित्रांनो. आम्हाला एवढा वेळ लागला. बाईकवर आले तेव्हा ती तुम्ही गाडी बघू शकता माझी, त्या गाडीवर आलेलो मित्रांनो. तर चला मी तुम्हाला त्याचं दर्शन दाखवतो मित्रांनो. तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ, तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल हा व्हिडिओ मित्रांनो. चला चलो आ जाओ. कॅमेरामॅन आमचे भावडे भाऊ. तर तुम्ही आम्हाला बघू शकता हे बा मित्रांनो, आम्ही किती जण आलेलो आहे. हे बा आम्ही आमचे भावडे भाऊ, हे आमचे कॅमेरामॅन आहे बरं का. हे आमचे कॅमेरामॅन आणि हे आमचे दुसरे यूट्यूबर भावले साहेब, बाळू भावले यांचं पण चॅनल आहे. यांच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. हां तर चला तुम्ही व्हिडिओ पुढं बघा आता कसा होणार आहे. सौताळा मंदिर, रामेश्वर मंदिर. धरा कॅमेरामन कॅमेरा धरा तुम्ही. चला चला आता बघा हो धबधब्याला पाणीच नाही मित्रांनो. सध्या इथं आहे ना, माझ्याकडे केला कॅमेरा. हा. सध्या इथं आहे ना माणसं नाही आहे, कुणीच नाही, कुणी सगळं वसाड असं पडलेलं आहे मित्रांनो. त्याचं कारण आहे सध्या इथं कोणी नसण्याचं कारण आहे का इथं भाविक येत नाही, काय येत नाही सध्या तरी. आणि श्रावण महिन्यामध्ये इथं एवढी गर्दी राहते मित्रांनो, खूप गर्दी राहते. श्रावण महिन्यामध्येच इथं मजा येते मित्रांनो. सध्या इथं काहीच गर्दी नाही आहे. तर तुम्ही बघू शकता अशा रीतीने आहे हे सगळं. हे इकडं दाखवा मी त्यांना, हे इकडं दाखवा. हो या आपण वरती चाललो पार. दाखवा हे असं मित्रांनो, हे असं आहे बघा. हळू तू व्हिडिओच्या नादात पडतं बरं का नीट. नाही पाणी बदली पाणी कुठून पडतं गाड्या, मग तेच पाहिजे. इकडून पडतो ना. मित्रांनो इथून तुम्ही खाली जाऊ शकता. काय 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 ह्या बा मित्रांनो, त्या ठिकाणी धबधबा असतो बरं का. सध्या थोडंसं पाणी पडतंय, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा इथं थोडंसं पाणी पडतंय. पण आता तर आता आम्हीच रॉंग टायमाला आलेलो आहे. थोडंसं पाणी पडतंय तेव्हा ते कुंड, तेव्हा ते तिथं तुम्ही बघू शकता. तर हे आहे ते रामेश्वर मंदिर. तर हे बघू शकता तुम्ही इथून कसं दिसतं, वरून कसं दिसतं मित्रांनो. ह्या इकडे एक धबधबा आहे, पण तो पण सध्या तिथं पण पाणी नाही पडत आहे. आम्ही आलोच अशा रॉंग टायमाला. तर इथं कोणी भाविक सध्या आलेलं नाही सध्या, कारण की श्रावण महिन्यामध्ये लय गर्दी असते मित्रांनो. इकडून बघा, इकडून येण्याचा रस्ता आहे. इथून असं येऊ शकता, शिडी इकडून जायला अशी खाली मित्रांनो. ह्या साईडनं खाली जायला शिडी आहे, ते मंदिर आहे. तर चला तुम्हाला ते मंदिर कसं आहे काय आहे ते तिथं जाऊन दाखवतो मित्रांनो. चला खाली चला. तर चला मित्रांनो, आता आपण खाली जाऊन तुम्हाला मंदिरातलं मंदिर कसं आहे मित्रांनो. ह्या बाई दुसरी आहे. ह्या बा दाखवा त्यांना मंदिर दाखवतो बरं. ह्या बा ह्या बा बाबा ह्या बा बा ह्या बा हे मंदिर आहे. ह्या बा हे उतरू राहिलेत खाली. आलो फ्रेश करायला. तरी मित्रांनो अशा पद्धतीनं आम्ही खाली आलोय. ही वरच राहिलेत. ह्या बा मित्रांनो किती खाली आहे. चला या पा दोघे रील स्टार. युट्यूब चॅनल हा युट्यूब चॅनल युट्यूब पा किती शायनिंग मारली पा 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 कशा हाय. तुम्हाला मंदिर दाखवतो मित्रांनो. शेवटपर्यंत पाहायचा व्हिडिओ बरं का. लाईक करायचं, शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. एकदम डेंजर पायरे आहे मित्रांनो. तुम्ही वरती बघू शकता कसे एकदम असे सरळ पायरे वरती बघू शकता मित्रांनो. हे बघ एकदम हळू आले तर इथं निसर्गरम्य वातावरणात आले तर खाली उतरायचं. इथं पिंड आहे मित्रांनो, हे बघा दगडाची. तर मित्रांनो तुम्हाला यावंच लागतं बरं का. हळूहळू यायचं रे भाऊ. इथं स्पोर्ट वाले एकदम हळूहळू कोणी असं एकदम हळूहळू. किती सरळ पायऱ्या बघा ना खाली कसं दिसतंय ते, तिकडं कसं दिसतंय पाहिलं मित्रांनो. एकदम सरळ. मित्रांनो लय खाली जायचं आज आम्हाला. हळूच येईल हळूच.
पण मग मला तर लई भीती वाटत मित्रांनो. आपल्या आपण गाडी बी लय लांब लावली हा. तिकडून पण पायऱ्या वाटतं बरं का. हे बघा या मंदिरापाशी जायचंय. 500 ते 600 पायऱ्या आहेत. 600 पायऱ्या 140 आहे का? हा 140 मित्रांनो. हा 140 540 धरून चला व्यवस्थित चला. कुठं कसं राहिले जास्त दिवशी नाही मित्रांनो. इकडे बघा एखादं सटकलं ना लय लागल. बघा किती किती सरळ सरळ बाहेर आहे. एकदम हळूहळू एकदम गुडघे कॉर्नर बघा. मी तिथून खाली ना तिथून आलो ना आपण खाली. हळूच चला हळूच. तर मित्रांनो हे डोंगर दाखवा. डोंगर दाखव त्यांना मित्रांना आपल्या तेव्हा डोंगर डोंगरला खतरनाक बरं का. आयला पाय गळून गेली कडे किती गोष्ट आहे. हे ठीक आहे बघा. इथून जाऊ शकतो आपण पण. इथून येऊ शकता मित्रांनो व्यवस्थित. पण ते सरळ आहे ते व्यवस्थित येऊ शकतो. मित्रांनो एक वेळेस खाली उतर नक्की भेट द्या. खाली उतरताना भारी वाटतंय पण वरती येताना कळलं ना तेच आला. एकदम उतरू शकतो आपण खाली. हळू हळू हळू. एकशे 40 आहे खरं. 140 पायऱ्या खरं जर काय सगळ्या पायऱ्या 140 खरं. 140 150 हळू जायचं हळू. गुडघ्याचं कचून झालं उतरलं पाहिजे. चला असं दिसलं वाटतं. एकदम शांत वातावरण आहे. मित्रांनो एवढं बी सोपं नका समजू. हे वाघांचे त्यांचे प्रमाण जास्त आहे बरं का. मांडे करून गेली किती बांधायचं. मित्रांनो आपण जवळ आलो. लेकिन हम हिम्मत नहीं हारेंगे. हम पहुंच कर रहेंगे. कितना भी पैर दुखने दो हम पहुंच कर हे देखो चलो नीचे. हे काचरा कोंडी होली मामा. कचरा कुंडी का घास म्हणते ते बरं का. आले जवळ आले. जवळ आलोय मित्रांनो. तुम्ही पाहू शकता पाहू शकता. पाय युट्यूबवर कशी पळू राहिले. गुतलून डायरेक्ट गच्चन झालं. नाही हळूच. लय वाटतं मित्रांनो. फायनली आम्ही खाली आलोय आता. हे बघा इथं मंदिर आहे. इथं मंदिर तुम्ही बघू शकता. आता मी आतमध्ये जाऊन दाखवणार कसं. पण पायऱ्या उठतात आणि पार मांडीची पार लागली तर आता चढताना पण प्रॉब्लेम येणार आहे. तर तुम्ही आमचे हाल बघू शकता. तरी पण आम्ही तुम्हाला पूर्ण मंदिर ते सगळं दाखवणार. पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा प्लीज. आणि चॅनलला सबस्क्राईब करा राव. चॅनलला सबस्क्राईब करायला पुढे पैसे लागेल प्लीज मित्रांनो. चला मी तुम्हाला खाली दाखवतो. हॅलो नमस्कार मित्रांनो. आपण फायनली आता आलोय रामेश्वर मंदिरापाशी. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. हे आहे रामेश्वर मंदिर. ज्या ठिकाणी हे जे ठिकाण आहे हे ठिकाण श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी जी आहे ती भूमी आहे मित्रांनो ही. आणि या ठिकाणी जे शिवलिंग जे आहे जी पिंड आहे त्या वाळूची पिंड आहे मित्रांनो. इथं आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो मंदिरामध्ये. वाळूची पिंडीची निर्मिती श्रीरामांनी इथे केलेली आहे मित्रांनो. एक धबधबा इकडे आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो. बघा एक धबधबा इकडून असा कोसळतो. हा मी तुम्हाला तिकडून दाखवणारच आहे. ह्या ठिकाणावरून कोसळतो एक धबधबा. तो पण दाखवणार आहे तिथं पण. आणि मंदिर पण दाखवणार तुम्हाला. मित्रांनो हे जेव्हा तो धबधबा तो समोरचा धबधबा जेव्हा फास्ट वाहतो तेव्हा इथपर्यंत इकडे बघा इकडे करा इथपर्यंत पाणी लागतं मित्रांनो. इथपर्यंत इथून किती 1 मिनिट दाखवा. इथून किती भारी पाणी वाहत जातं. शूटिंग तिथं पाण्यात उभा राहा ना. पाण्यात उभा पाण्यात उभा राहा ना. पाण्यात तिकडे का
आम्ही जात दोघं थांबी चला घ्या फुगाव तर मित्रांनो आम्ही अशा पद्धतीने इथं आलेलो आहे. हे बा किती खतरनाक आहे इथं. हे बा एवढं डोंगर पहा इकडं. ओ तुम्हाला एक सांगायचं राहिलं तर सॉरी उडी मारली. तिथून उडी हे बा तुम्हाला दाखवतो. हे इथून उडी मारायला गेले तर अशी आपटले ना. बा अजून सुद्धा थोडस लागलंय मित्रांनो. काय नाही खर्चात लेन झालं थोडस काही विषय नाही. बघा मित्रांनो हे पाणी वाहतंय असं. कुठे काढून direct जातात खाली. जाऊ का? हो मित्रांनो या साईडनं आलेलो आहे आम्ही. वरून आलेलो आहे पार वरून त्या तिथनं आलेलो आहे. तेव्हा इथून तेव्हा हे नदी कशी वाहते मित्रांनो. विंचरणा नदी म्हणते तिला. श्रीराम जेव्हा वनवासात असताना इथे एकदा त्यांचं येणं झालं मित्रांनो. इथे सीतामाता आंघोळ करायच्या. हा हे बघू शकता मित्रांनो. आणि या निसर्गरम्य वातावरणात एकदा याच मित्रांनो तुम्ही बघायला. निसर्गाच्या कुशीत या मित्रांनो. एवढं भारी वाटतंय. एक वेळ नक्की भेट द्या. कमेंट करा. आणि हे जे दिसतंय तुम्हाला मित्रांनो, हे जे बघताय तुम्ही, हे जे दिसतंय तुम्हाला कोरडं आहे. आणि जेव्हा आम्ही आता ऑड टाईमला आलेलो आहे मित्रांनो. ही वेळच नाही म्हणजे इकडे यायला दर्शनाला काय अडचण नाही. पण इथं जेव्हा गर्दी राहते मित्रांनो, इथं एवढे भाविक राहते. श्रावण महिन्यामध्ये ज्या तर यात्रा वगैरे भरते तिकडं धबधबा असतो. त्या धबधब्याला पण पाणी कमी मित्रांनो. तर बघा हे पूर्ण पूल हा भरलेला असतो मित्रांनो. असं पार लेवलनी पाणी असतं तुम्ही बघू शकता. आता असं पाणी वाहत आहे मित्रांनो. आणि जिथं काहीच कमी पाणी पडत नाही. कंटिन्यू पाणी या ठिकाणाहून वाहत राहतं मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही जे आत्ता पेढे जे प्रसाद जे घेतला ज्या माणसाकडून, त्या माणसाने आम्हाला अशी माहिती दिली का इथं म्हणजे ते पूर्वजांनी त्यांना सांगितलं असं ते असं सांगतायत का, कथानुसार असं सांगतायत का सीतामातेला इथं ताण लागली होती. त्यामुळं रामांनी इथून बाण मारला. त्या ठिकाणी बाण लागला आणि तेव्हा ते या विंचरणा या धबधब्याची निर्मिती झाली. तिथून पाणी वाहत आहे मित्रांनो. असं याचं रहस्य आहे. वनवासात असताना जेव्हा रावण सीतेला घेऊन चालला होता, ते जेव्हा गळ्यातला मणी हारे तिथले एक मणी टाकत गेले तेव्हा इथं एक मणी पडला होता. मग राम इथं आले. मग इथं ह्या जागेत निर्मिती झाली. वाळूची पिंड तर आहेच मित्रांनो. ती तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. इकडं बघू शकता मित्रांनो. आता आपण मंदिरात जातो. ह्या साईडच्या ज्या पायरी दिसतात डायरेक्ट मंदिरात जातात. ह्या साईडच्या पण जातात पण ते बॅक साईडनं आहे म्हणजे उतरण्यासाठी. तर या साईडनं चला मित्रांनो तुम्ही असेच कंटिन्यू व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओवर नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो. जय श्रीराम. जय श्रीराम. मला पडून द्या जरा हे व्हिडिओ. चला जरा कॅमेरामॅन. हो कॅमेरामॅन इकडे कॅमेरा धरायला. कॅमेरामॅन बी चला खाली 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 उतरा खाली उतरा खाली उतरा. चला मित्रांनो. ते फार मंदिरावर चढायला लागले मित्रांनो. तर आमच्या हाल झाले. मांड्या दांड्या दुखू राहिल्या आता मरणाच्या. आता असे ह्या बा हे आता इथं मी आंघोळ बिंघोळ करणार आहे दर्शिक. ह्या बा हे आत मांड्याला दुखू राहिले. यांचे पायऱ्या चढून पळू नका पळू नका पडतात. मुख्य द्वार मित्रांनो. हा हे मुख्य द्वार आहे. हे जो नजारा आहे मुख्य द्वारापासून नजारा कसा दिसतो बघा मित्रांनो. हे मुख्य द्वार आहेत. हे बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणापासून नजारा कसा दिसतो बघा मित्रांनो. किती मस्त वाटतंय.
तर चला मित्रांनो आता मंदिरात मस्त त्याची जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. तर हे बघा मित्रांनो इथे एक नंदी आहे, त्या साईडला तिथे एक नंदी आहे. तुम्ही 2 नंदी बघू शकता ह्या ठिकाणी. इथं बघू शकता हे सगळं निसर्गरम्य ह्या ठिकाणी एक नंदी आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हे असं सरळ म्हणजे जे मंदिर आहे मेन मंदिर इथं आहे, तुम्ही ते बघू शकता. श्रीराम हे बघू शकता मित्रांनो. हे मेन मंदिर आहे मित्रांनो. इथून बघा, इथून एक नंदी आणि हे बघा मित्रांनो इथे एक नंदी आहे आणि बघा हे दुसरं हे पहिला दरवाजा, त्याच्यानंतर हा एक दरवाजा मित्रांनो. हे एक नंदी इथं तुम्ही बघू शकता. असे 2 नंदी आहेत मित्रांनो इथं. हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता. अध्याय दुसरा इथं खाली लिहिलेलं आहे श्री गणेशाय नमः. हे बघू शकता असं इथं रामायण कोरलेलं आहे मित्रांनो अध्याय. हे बघा तुम्ही सगळे प्रकारे बघू शकता इथं. हे असं जो हॉल आहे त्या हॉलमध्ये आता खूप दिवस झाले याला कोरल्यामुळे, त्यामुळे ते असं दिसतंय मित्रांनो. तुम्ही अशा प्रकारे ते बघू शकता इथं. हे खूप गर्दी असते मित्र, श्रावण महिन्यामध्ये इथं खूप गर्दी असते, तुम्ही बघू शकता. हां इथून राईट रामेश्वरांचं मंदिर दिसतंय मित्रांनो. हे बघा इथं मी तुम्हाला दाखवू शकता. हे बघा मित्रांनो अशी गर्दी असते मित्रांनो इथं. इथं खूप गर्दी असते खूप. आता सध्या नाही इथं बघा, इथं एवढे अध्याय आहेत लिहिलेले कोरलेले, जशा प्रकारे रामायण घडलं तशा प्रकारे आहे मित्रांनो. इथं बघा तुम्हाला दुसऱ्या साईडनं मंदिराच्या उजव्या साईडनं दाखवतो. हे आमचे जे कॅमेरामन आहे त्यांना हे बाबा यांनी एक काम दिलेलं आहे. कुठे ठेवायचं बाबा ते? मग तुम्ही इथं लाऊडस्पीकर चालू करणार आहे का आता? स्पीकर चालू करणार आहे का आता? अच्छा अच्छा. भजनं वगैरे चालू करणार आहे का? अच्छा अच्छा अच्छा. कधी चालू करणार ते? बरं 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 चालेल चालेल चालेल. हे बघ मित्रांनो अशा प्रकारे असतं. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता. एवढे भाविक येतात ना मित्रांनो. हे मेन मंदिर आहे आपलं. हां मेन मंदिर तुम्ही बघू शकता. हे मेन मंदिर आहे. एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. एकदम आपण एकदम अशा श्रीरामांच्या पदस्पर्शाने एकदम अशी पावन झालेली भूमी आहे मित्रांनो. ही एकदम अशी सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. आणि इथं तुम्हाला एकदा भेट दिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो, हा असं मंदिराचा व्हिडिओ, समजा ऐतिहासिक ठिकाणांचा व्हिडिओ, हा माझा यूट्यूबवर पहिला व्हिडिओ आहे. पण मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढं निसर्गरम्य, एवढं भारी वाटतं ना तुम्हाला सांगतो, लय भारी वाटतं मित्रांनो. इथं आल्यानंतर मला एवढं आहे बघा. इथून आम्ही आलेलो आहे मित्रांनो खाली ह्या ठिकाणावरून आम्ही आलेलो आहे खाली. हे असं मंदिर आहे. तुम्ही बघितलेलं वरून कसं दिसतं मंदिर, तर असं दिसतंय मित्रांनो. हे आपलं मेन मंदिर आहे श्रीरामांचं. तुम्हाला ते आतमध्ये पिंड पण दाखवणार मित्रांनो कशी दिसते काय. आणि तिथले जे पुजारी आहेत त्यांच्याशी आपण पण थोडंसं संवाद साध मित्रांनो. तिथं रामांनी आणलं होतं असं सांगितलं. राम या घोड्यावर बसून आले. पण हा देवाचा घोडा आहे मित्रांनो. इथं हा देवाचा घोडा आहे असं लिहिलेलं पण आहे मित्र. तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की मला तुम्हाला खूप सारे असे ऐतिहासिक ठिकाणं आहे, असे श्री प्रभूंच्या चरणांनी पावन झालेले भूमी, अशा खूप ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे. तुम्हाला खूप असं महाराष्ट्रातील सगळे ठिकाणी मी दाखवणार. तुम्हाला पुढचं ठिकाण कोणतं बघण्यास आवडेल मला नक्की कमेंटमध्ये कळवा. नक्की तुम्हाला सांगेल मित्रांनो मी. आणि 100% ह्या ठिकाणी तुम्ही एकदा या, तुम्हाला एवढं भारी वाटेल ना, एकदम भारी वाटेल. एकदम निसर्गरम्य वातावरण आणि देवांचं स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. इथं तुम्ही अवश्य एकदा भेट द्या. आणि कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेवटपर्यंत बघा, शेवटपर्यंत सांगा मित्रांनो. शेवट बघा आणि त्यानंतर मला कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघत राहतो. आपण ते पुजारी बाबा जे आहेत त्यांच्याशी म्हणजे चर्चा करणार आहोत ह्या ठिकाणांची. ह्या ठिकाणी नेमकं काय घडलं हे त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू. तर बघा चला आता आपण दर्शन घेऊ.
राम वनवासाला असताना इथं आलेले त्यांना शिवलिंगाची पूजा करत होती. शिवलिंग आणण्यासाठी हनुमंताला काशीला पाठवलं, परंतु हनुमंताला वेळ झाल्यामुळे हे रामाने स्थापन केलेली शिवलिंग आहे, म्हणून त्याला रामेश्वर म्हणते. अच्छा अच्छा अच्छा. आणि नदीचं काय म्हण समजा हे धबधब्याचं काय विषय? राम त्यांनी पाण्याची गरज होती, त्यांनी बांध चालवलं, धबधबा पडतो तिथं बांध चाललेला. अच्छा अच्छा. त्यामुळे म्हणजे सीतामातेला तहान लागली होती त्याच्यामुळे तेव्हा रामाने बाण मारला. हो, त्याच्यामुळे दरी तयार झाली. अच्छा अच्छा अच्छा. आणि विंचरणं नदी आहे नाव तिला विंचर नाही, देव सीताने तिथं केस विंचरले, केस विंचरलं ते म्हणून त्याला नाव विंचरलं नाव काढलं. असं ना. बरं बरं चालेल. धन्यवाद बरं का. धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. नाव काय तुमचं? भालेराव उमाकांत उमाकांत भालेराव. ओके धन्यवाद बरं का माहिती सांगितल्याबद्दल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता यांनी आपल्याला माहिती सांगितली. तर अशा प्रकारे आहे इथली माहिती. तर हे सगळं निसर्गरम्य वातावरणात तुम्ही एकदा नक्की भेट द्या. हे बाबा पण आहे, तुम्ही इथले पुजारी, मी तुमचं वंशज इथला पुजारी ना. अच्छा अच्छा. तुम्ही कितवी पिढी ही? हे आता काय पण सांगता येत नाही. पण जेव्हापासून ह्या जागेची स्थापना झालेली आहे तेव्हापासून तुमच्याच घराने सांभाळ करतो या देवस्थानचा आहे ना. अच्छा अच्छा. बरं 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 चालेल. आमचे वडील राहत होते, मी रात्रंदिवस तिथे. तुमचे वडील इथं रात्रंदिवस राहते? समाधी पलीकडे. अच्छा. पहिले हा समाधी माहिती आहे ना, माहिती आहे ना. त्या काळात लोक सुद्धा येत नव्हते. हा हा हा. ह्या त्यांना ठिकाणी 52 वर्ष झालं वाढलेले. अच्छा अच्छा. म्हणजे त्या काळात येत नव्हते, म्हणजे हे ठिकाण प्रसिद्ध नव्हतं एवढं, लोकांना माहिती नव्हती एवढी आहे की नाही. हे बहुतांनी सगळं जंगल होतं. हा जंगल होतं. बरोबर बरोबर बरोबर. मग हे देणगी वगैरे देऊनच हे मंदिर वगैरे वाढवलं ना, गावाची वर्गणी करून वर्गणी करून बांधकाम केलं. अच्छा अच्छा. हे वर्गणी तुमच्या वडिलांच्या काळात झाले म्हणजे बांधकाम का आता झाले. आता झाले की सगळं दगडातलं बांधकाम? सगळं दगड दिली, प्लॅस्टर केले. अच्छा सगळं दगडाचं आहे ना. अच्छा अच्छा. आणि हा हॉल इथं सभा मंडप वगैरे भरतोय का, सभा वगैरे? अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं बरं. आणि ह्या ठिकाणी गर्दी कधी असते? गर्दी असते श्रावण महिन्यात. श्रावण महिन्यामध्ये. यात्रा कधी भरते? श्रावण महिन्यात 3ऱ्या सोमवारी. श्रावण महिन्यात 3ऱ्या सोमवारी. अच्छा अच्छा अच्छा. लय भाविक येतात तिथं बरोबर ना. अच्छा अच्छा. बरं बरं. तर मित्रांनो बघितली तुम्ही, यांनी अशा प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे. तर तुम्ही अवश्य ह्या ठिकाणी एकदा अशा निसर्गरम्य वातावरणात ह्या देवस्थानच्या ठिकाणी भेट द्या तुम्ही, आणि कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो. आणि तुम्हाला मी तिकडे धबधब्याकडे जाण्याचा रस्ता कुणीकडून आहे? इकडून आहे खालून? बरं 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 बरं. इकडं पण 2 ठिकाणी धबधबा होते ना? तिकडे वड आहे. वड आहे का? अच्छा. मेन धबधबा हा आहे का? बरोबर. येतो आम्ही तिकडून बाबा. चला मित्रांनो मी तुम्हाला धबधबा दाखवतो. ह्या बा मित्रांनो मंदिराकडे जायला हा रस्ता आहे मंदिरामध्ये, आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता. हे बघा ह्या साईडला ते धबधब्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. हो कॅमेरामन, हे मोबाईल धरा ना कॅमेरामन. हे आमचे कॅमेरामन ते मोबाईल धरते आणि मी तुम्हाला सांगतो आता कसं आहे. बघ मित्रांनो इकडून आलो आहे आम्ही खाली, इकडून असं खाली असं येऊन हे बघा ह्या साईडला मंदिर आहे, आणि त्याच्याच मंदिराच्याच उजव्या साईडला हे बघा धबधबा आहे, जो तिथं जिथं धबधबा पडतोय त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता आहे. जरा कॅमेरामॅन मोबाईल धरा बरोबर मस्त. हे बघा मित्रांनो तर तुम्ही बघू शकता, व्यवस्थित खाली बघून या बघा. असं धबधबा आहे मित्रांनो हे ना. व्यवस्थित यायचं, धिंगाणा मस्ती न करताना घेऊन जाताना पाहणे, धिंगाणा मस्ती नाही करायची, व्यवस्थित शिस्तीत. बघा ही पार्टी आली हवा मित्रांनो. चला धावडे हो गया कॅमेरामॅन थोडा इथं धडधडीत लिहिलेलं आहे मित्रांनो. बा वन विभाग बीड हा प्रादेशिक वन परिक्षेत्र आष्टी त्यांच्या अनुसरून लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासन. बघा देवकुंडाचे पाणी खूप खोल असल्याने पर्यटकांनी देवकुंडामध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल असं लिहिलेलं आहे मित्रांनो. याच्यात पोहण्याचा प्रयत्न करूच नका. हे किती खोल आहे
हे तुम्हाला सांगतो हे किती खोल आहे हे अजून कोणीच शोध लावू शकलेलं नाही, त्यामुळे इथं पोहण्याचा प्रयत्न करू नका. रामांनी बाण मांडलेला आहे त्यामुळे हे किती खोल हे कोणीच सांगू शकत नाही. तर चला मित्रांनो पुढं तुम्हाला दाखवतो कसं. इथं खूप चिखलाचा रस्ता आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित या, व्यवस्थित जा. हे ठिकाणी थोडंसं हे आता तर काही नाही, आता पावसाळा नाही, आता थंडीचे दिवस आहे. पण थंडीच्या दिवसामध्ये खूप असं सुटकीचं वातावरण असतं मित्रांनो, खूप सतत तिथं व्यवस्थित आहे. कॅमेरामॅन तुम्ही पण व्यवस्थित असे कॅमेरा व्यवस्थित आहे तुम्ही. ह्या बघा मित्रांनो इथं मरणाचं खोल आहे. तर इथं जर हा रस्ता बी खतरनाक आहे पहा. आणि जर इथं जर तुम्ही कधी झाले तर फक्त पाण्यात उतरून पाण्यात उतरू नका. हा तुम्हाला अजून भरपूर दाखवणार आहे. चला या इकडे पुढं. मरणाच्या मांड्याने ते दुखू राहिले मित्रांनो, काय सांगा तुम्हाला. हो मित्रांनो आता हा धबधब्याच्या जवळ आलोय आता आम्ही. बापरे कसा रस्ता आहे. हा बा धबधबा दाखवतो तुम्हाला मी आता. ह्या बा ह्या बा ह्या बा पहा पहा धबधबा. मित्रांनो तुम्ही आता आहे ना हे धबधबा बघू शकता. हे बघा हे असं वातावरण तिकडं जायला कोणी घेऊन जावं ते पण कळत नाही. हे बघा असं आहे जायला तिकडं, पण एकदम असं निसर्गरम्य वातावरण मित्रांनो तुम्ही बघू शकता. एकदम भारी वाटतं इथं. हे थोडंसं तर क्लॅरिटी थोडी वेगळी येईल, थोडंसं हालतोय कॅमेरा. बघा तुम्ही अशा प्रकारे हे आहे मित्रांनो. बघा तुम्ही भाडं नीट आहे बरं का. कॅमेरामॅन हो कॅमेरामॅन हळूच्या. ह्या आमचे कॅमेरामॅन होते, म्हणलं तुम्ही नका धरू मोबाईल, मीच धरतो नाही का. या इकडं सटकला फिटकला पाय फी. हे आहे ते कुंड मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी तिथं नेऊ. आणि इकडं आल्यानंतर मित्रांनो अगोदरपणा अजिबात नाही करायचा. एकदम व्यवस्थित जायचं, व्यवस्थित यायचं. फिरायला आलं म्हणून कुठं काही नाही करायचं. किल्ल्याच्या ठिकाणी, देवस्थानाच्या ठिकाणी आपल्या भिंतीवर याच्यावर नावं टाकतात. खूप बावळटपणा चालतो मित्रांनो हा. तुम्ही आता बघू शकता. हे असं आहे तो धबधबा आहे बघा. आता सध्या आम्ही पावसाळ्यात न आल्यामुळं आपल्या एवढं प्रॉपर बघायला नाही मिळत. पण हा बाई हे जे दिसतंय तुम्हाला इथं, इथून पाणी कंटिन्यू वाहत राहतं मित्रांनो. आता सध्या कमी आहे पण कंटिन्यू पाणी वाहत राहतं. तर असं खाली वाहत 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 याच्यात पडतं मित्रांनो. बघू शकता तुम्ही असं असं आहे. आणि हे कुंड जे जिथे श्रीरामांनी बाण मारला होता मित्रांनो, हे बघा असं जिथून धबधबा सुरू झालेला आहे. असं आहे मित्रांनो हे. मित्रांनो आता आम्ही वरती चाललोय, वरती बाहेर चढून राहिलोय इतक्या. पण तुम्हाला सांगतो एवढं दमलोय ना, माझ्याकडे बॅग पण आहे बा, लय दमलोय. आणि पायऱ्या बी सारख्या नाहीये, खूप अशा मोठ्या बघू शकता पायऱ्या लय डेंजर चढायला. आणि उंच बी खूप आहे. ऊस बी खूप आहे. 400 ते 500 पायऱ्या आहे अशी म्हणतात. 140 ते 50 पायऱ्या आहे. हा यांचं म्हणणं 140 आहे. आमचे तेव्हा कॅमेरा हे कॅमेरा म्हणतो खूप दमलेत. बघा मित्रांनो नाही दमलोय आता. लय दमलेले आम्ही. पायांच्या मांड्या नांड्या पॅक झाले. खाली जाताना काही नाही वाटलं पण वरती येताना लय आलो ते. तर ह्यो असा आनंद घेण्यासाठी तुम्ही नक्की या. तर मित्रांनो श्री क्षेत्र आम्ही रामेश्वर मंदिर याविषयी तुम्हाला माहिती सांगितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हे येथील तुम्हाला निसर्गरम्य वातावरण हे बघण्यास कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आपण मित्रांनो अशाच प्रकारे चॅनलवर आता व्हिडिओ येतील.
पुढचं ठिकाण तुम्हाला कोणतं बघायचं हे तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं, मी तुम्हाला नक्की ते पुढचं ठिकाण दाखवायला पुढचा व्हिडिओ तयार करेल मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असाच प्रतिसाद राहू द्या मित्रांनो शेवटपर्यंत. धन्यवाद. जय श्रीराम.